स्वागत आहे मित्रांनो, यशोदा प्रबोधन या यूट्यूब चॅनलवर आम्ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। याच्या अगोदर पोलीस भरतीशी निगडीत तुम्हाला क्वेश्चनचे ॲनालिसिस करून दाखवले आहेत। आपण आज 2021चा टीईटीचा पेपर घेणार आहोत। त्याच्यातलेही जीएसचे क्वेश्चन घेणार आहोत। हे जीएसचे क्वेश्चन प्रत्येक विभागातील म्हणजे पोलीस भरतीला, सरळ सेवेला आणि प्रत्येकाला तुम्हाला उपयुक्त पडतील। तरी आपण आपल्या ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करावे। तुम्हाला रोज अशाशी निगडीत वेगवेगळे क्वेश्चन पेपर टाकले जाईल। चला तर मग आज आपला पेपर 2021 टीएटीसी निगडीत आहे। त्यातले आलेले जीएसचे निगडीत आहे। जीएस खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे। तो जीएस तुम्हाला पोलीस भरतीलाही चांगल्या प्रकारे काम येईल। आणि आता नवीन येणाऱ्या समजा टीएटीची नवीन परीक्षा होणार आहे 2025 मध्ये आणि वनरक्षकची परीक्षा होणार आहे, त्यालाही तुम्हाला तो उपयुक्त असेल। तर तुम्ही याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष असू द्यावे। चला तर मग प्रथम क्वेश्चन आहे आपला, छत्रपती शिवाजी महाराजांची एक जोड्या लावासारखं दिलं आहे। महाराज शिवनेरी आणि समर्थ रामदास जाम हे ठिकाण जालन्यामध्ये घनसावंगीत येतं। 1608ला त्यांचा जन्म झालेला आहे। प्रत्येक विद्यार्थ्याचा गैरसमज असा होऊन जातो की समर्थ रामदास स्वामी आलं तर लगेच सज्जनगड असा आन्सर करतात, पण सज्जनगड न करता याचं उत्तर जाम आहे। सज्जनगडवर त्यांचा मृत्यू झालेला आहे, जन्म त्यांचा जाम येथे झाला आहे। हे घनसावंगी तालुक्यातील जालना येथे येतं आणि 1608ला त्यांचा जन्म झालेला आहे। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे, शिवराय आपल्या सेवकांची सहकार्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत। बघा, शिक्षक एखादा शिक्षक आहे, तो काय करतो, उदाहरण देतो विद्यार्थ्यांना आणि त्यावेळेस तो उदाहरण देतो ना, तिथं एखादा दाखला देता वेळेस त्याचा एक संदर्भ असतो। तिथं काय दिलंय, जर एक शिक्षक असं समजून घ्या, तो विद्यार्थ्यांना सांगतोय का शिवाजी जे होते ते आपल्या सहकाऱ्यांना पित्यासारखे सांभाळत। तर त्यांचे सहकारी कोण होते, त्यांचे सहकारीमध्ये येते मदारी मेहतर येतो, कान्होजी जेधे येते आणि प्रतापराव गुज्जर येतो। पण त्यांचा सहकारी कोण नाहीये, बाजी घोरपडे नाही। बाजी घोरपडे हा आदिलशाहीशी संबंधित आपला निजामशाही संबंधित होता, पण ही निजामशाही ही हैदराबादची नाही, ही नगरची निजामशाही होती। आणि ह्या बाजी घोरपडेने शिवाजी महाराजांच्या वडिलांना अटक करून आदिलशाहीच्या स्वाधीन केलं होतं। बाजी घोरपडेला लक्ष असू द्या, बाजी घोरपडे तुम्हाला बाजी घोरपडे ही दाखवण्याचा प्रयत्न करत येतील। बाजी घोरपडेचा आपल्याकडे कोणत्याही प्रकारची इमेज अवेलेबल नाही आहे, तरी याचं उत्तर बाजी घोरपडे हे मदारी मेहतर आहेत, तिघी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। बघा, हे मदारी मेहतर आहेत। मदारी मेहतर हे शिवाजी महाराजांचे मुस्लिम सहकारी होते। त्याच्यानंतर अजून एक दाखवण्याचा प्रयत्न, मदारी मेहतर नंतर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रतापराव गुज्जर, हेही शिवाजी महाराजांचे सरनौबत होते। त्याच्यानंतर तुम्हाला अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यातलाच एक सहकारी अजून कान्होजी जेधे। बघा, तिन्ही सहकाऱ्यांकडे चांगल्या प्रकारे लक्ष असू द्या तुम्ही, तिन्ही सहकारी होते। एक मदारी मेहतर आहे शिवाजी महाराजांचे, एक आहे कान्होजी जेधे, एक आहे प्रतापराव गुज्जर। बघा, तिन्हीकडे लक्ष असू द्या। हे तीन त्यांचे सहकारी होते, यांना पित्यासारखी काळजी हे कोण घेत होते, शिवराय घेत होते। पण बाजी घोरपडे जे होते, बाजी घोरपडे हे निजामशाहीचे सहयोग होते। यांनी शिवाजी महाराजांचे वडील जे भोसले जे होते त्यांना अटक करून त्यांनी आदिलशाहीचे स्वाधीन केले होते। चला तर मग तुम्हाला हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजला असेल। तिन्ही इमेज आपल्याला काळजीपूर्वक बघून घ्या, आपल्याला काम येईल समोर जाऊन। चला तर मग समोर चालूया। शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन पद कोणत्या सैन्यदलाशी संबंधित होते? बघा, शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये 3 प्रकारचे सैन्यदल होते। एक होतं घोडदळ, एक होतं पायदळ आणि एक होतं त्यांची नेव्ही सेना, जी त्यांनी 1658 ते 57 मध्ये उभारली होती। चला तर मग हे बारगीर कसं होतं, हे त्यांचं शाही घोडदळ होतं, म्हणजे जे स्वतःचं स्वराज्याचं घोडदळ होतं त्याला बारगीर असं म्हणलं जायचं। त्याला काय म्हणलं जायचं, बारगीर घोडदळ होतं। आणि दुसरं जे घोडदळ होतं तो शिलेदार होतं। शिलेदार घोडदळ कसं असायचं, ते शिलेदाराकडे स्वतःचा घोडा असायचा मालकीचा, त्याचं स्वतःचं ते सगळं साहित्य असायचं, ते राखीव असायचं, ते शिलेदार असायचे। आणि बारगीर हे स्वारीवर असायचे, म्हणजे तैनाती पोच असायची ही बारगीर, आणि हे घोडदळ असायचं त्यांचं। चला तर मग शिवाजी महाराजांचं घोडदळ हे लक्षात असू द्या, हेही तुम्हाला काम येईल लक्षात प्रकारे। याला बारगीर म्हणतात। हा क्वेश्चन प्रत्येक वेळेस सरळ सेवेला, पोलीस भरतीला वगैरे वेगवेगळ्या प्रकारे येतो। बारगीर म्हणजेच घोडदळ आहे शिवाजी महाराजांचा आणि हे शाही घोडदळ आहे। चला तर मग तुम्हाला लक्षात राहील चांगल्या प्रकारे। चालूया समोरच्या क्वेश्चनकडे, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? बघा, 4 मूलभूत अधिकार दिले आहे। बघा, धर्माचा अधिकार हा कलम 25 मध्ये दिलेला आहे। शैक्षणिक व सांस्कृतिकचा अधिकार हा कलम 26 ते 27 मध्ये दिलेला आहे। घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार बघा, हा कलम 32 मध्ये दिलेला आहे। आपण मतदानाचा अधिकार हा 325 मध्ये दिलेला आहे। तर बघा,
मूलभूत हक्कांमध्ये कोणते अधिकार येतात? मूलभूत हक्कांमध्ये अधिकार येतात कलम 14 ते कलम 32 पर्यंत. आणि जर तुम्हाला जर अजून विस्तृत प्रकारे माहिती आहे कलम 12 ते 35 पर्यंत हे मूलभूत हक्कात येतात. पण 325 मतदानाचा अधिकार 325 मध्ये येतो. म्हणजे याचं उत्तर काय? हा कोणता मूलभूत अधिकार नाहीये? मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाहीये. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक संस्थेत असते? बघा, स्थानिक संख्या असते, एक नगरपंचायत असते, पंचायत समिती असते, नगर परिषद असते, ग्रामपंचायत असते. त्यातले कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक संस्थे असते? तर ती असते पंचायत समिती. आपली जी ग्रामपंचायत असते यात कमीत कमी 7 असते आणि जास्तीत जास्त 17 असतात. पण जी पंचायत समिती असते त्यात कमीत कमी 15 असतात आणि जास्तीत जास्त 45 असतात. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित, म्हणजे राज्यपालाशी संबंधित खालील 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि ती कोणती विसंगत बाब आहे ती ओळखायची, म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. समजा याच्यामध्ये राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात तर असतात, राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात तर नसतात. तो कार्यकारी प्रमुख हा मुख्यमंत्री असतो. राज्यातील राज्यातील बाहेरील व्यक्ती असं संविधानामध्ये उल्लेख नाहीये, पण तसा एक पाळला जातो, तोही एक बरोबर आहे. राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो तर हे चुकीचं आहे. कार्यकारी मंडळात समावेश असतो. कार्यकारी मंडळात बघा कोण असतं? राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये मुख्य असतो, समजा राज्यपाल येतो, खाली मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ येते, त्याच्या खाली विधानसभा येते. हे कार्यकारी मंडळ आहे आणि या कार्यकारी मंडळाचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? बघा 4 पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. एक आहे बाजरी, एक आहे पालेभाज्या, एक धान्य कोंडा आणि एक आहे मार्गरीन. बघा बाजरी हे बरोबर आहे, हे तंतुमय पदार्थ आहेत, पालेभाज्या आहेत आणि धान्याचा कोंडा आहे. तर याचा तंतुमय पदार्थ कोणता नाही आहे याच्यातला? तर तो आहे मार्गरीन. मार्गरीन हा तंतुमय पदार्थ नाहीये. मार्गरीन हे एका प्रकारचं ज्यावेळेस तुम्ही बटर वापरतात ना तर बटरच्या जागी मार्गरीन वापरलं जातं आणि हे केमिकल युक्त असतं. हे मार्गरीन त्याचं तंतुमय नाही आहे, ते तंतूंपासून म्हणजे विकसित झालेलं नाहीये. तर याचं उत्तर मार्गरीन आहे. चला तर मग समोरकडे तुम्हाला 3 राष्ट्रीय उद्यान दिलेले आहेत. पेच, नवेगाव, चांदोली. हा प्रमुख गट कशामध्ये? बघा पेच काय आहे? हे नागपूरमध्ये. नवेगाव हे आपलं भंडारा गोंदियामध्ये येतं. चांदोली हे आपलं सातारा, सांगली आणि कोल्हापूर अंतर्गत येतं. तर हे काय राष्ट्रीय उद्याने आहेत. महाराष्ट्रात एकूण राष्ट्रीय उद्याने किती? 6 आहेत आणि 6 राष्ट्रीय उद्यानांचाही तुम्हाला चांगल्या प्रकारे एक अभ्यास करण्यासाठी देतो समोरच. बघा हे 6 राष्ट्रीय उद्याने आहे महाराष्ट्रातली. त्यातला एक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे, तो चंद्रपूरमध्ये येतो. दुसरा नवेगाव राष्ट्रीय उद्यान हा गोंदियामध्ये येतो. चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे हा पश्चिम महाराष्ट्रातले सातारा, सांगली आणि कोल्हापूर यांच्या तिन्ही जिल्ह्यांच्या अंतर्गत हा चांदोली राष्ट्रीय उद्यान येतो. एक आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हा बृहमुंबईमध्ये येतो, बोरिवली साईडला. त्याच्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान हा अमरावतीमध्ये येतो आणि पेच राष्ट्रीय उद्यान हा नागपूरमध्ये येतो. अशा आपल्याकडे 6 राष्ट्रीय उद्यान आहे. हे 6 राष्ट्रीय उद्यान तुमचे पाठच असले पाहिजे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे या राष्ट्रीय उद्यानावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे 6 राष्ट्रीय उद्याने तुमचे पाठ असणं गरजेचं आहे. चला तर मग समोर चालूया. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? बघा तुम्हाला प्रमुख आदिवासी जमाती बघा कोणत्या आढळतात आपल्याकडे. इकडे वारली आढळते, पण कोरकू आढळत नाही. इथं वारली आढळते, कोकण आढळते, म्हणजे हे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. तिसरं काय दिलंय? कोकण आणि भिल्ल आढळत नाही. भिल्ल सह्याद्रीत आढळते, कोरकू ही सह्याद्रीत आढळते. भिल्ल आणि कोरकू ही सातपुड्यात आढळते आणि भिल्ल पण सातपुड्यात आढळते. आणि यातली कोरकू आहे ही पण सातपुड्यात आढळते आणि सातपुड्यातली कुठं आढळते? ही अमरावती या ठिकाणी. ही अमरावतीला आढळते, ही धुळे नंदुरबार साईडला आढळते आणि भिल्ल आणि कोकरू ह्या सातपुड्यात आढळतात आणि वारली आणि कोकण हे आढळतात सह्याद्रीमध्ये. तर तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? तर ती आहे वारली आणि कोकणा. कोणती आहे? वारली आणि कोकणा. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे विशिष्ट गुणधर्म नसणारे विधान ओळखा. म्हणजे यातलं चुकीचं विधान कोणतं आहे? काळी मृदेशी संबंधित ते ओळखायचं आहे तुम्हाला. बघा 1 नंबर विधान काय दिलं आहे? बेसाल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. तर हे बरोबर विधान आहे. बेसाल्ट खडकाचा अपक्षय होतो आणि या मृदेची निर्मिती होते. टिटॅनियम फेरस मॅग्नेटाइट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो. तर हे पण बरोबर आहे. टिटॅनियम फेरस मॅग्नेटाइटमुळे जी आपली मृदा असते तिला काळा रंग प्राप्त होतो. तिसरं आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. हो तर बरोबर आहे हे उदाहरण. 4थं आहे या मृदेलाच रेगूर किंवा गाळाची मृदा म्हणतात. तर हे चूक आहे.
याला रेगूर मृदा म्हणतात हे बरोबर आहे, पण गाळाची मृदा म्हणतात हे चुकीचं विधान आहे. कारण गाळाची मृदा हे एक वेगळी मृदा आहे. चला तर मग तुम्हाला प्रत्येक मृदेबद्दल एक वेगवेगळे विशिष्ट सांगण्याचा प्रयत्न करू. बघा, हे 6 प्रकारच्या मृदा आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये सापडतात. सायन्सचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास असू द्या. पहिले आहे गाळाची मृदा. याच्यामध्ये तंबाखू, कापूस, भात, गहू, बाजरी आणि पिकते. आणि ही गाळाची मृदा कुठे सापडते? समजा आपला गोदावरीचा प्रदेश आहे, जो गाळ साचला जातो त्या गाळाच्या संबंध हे उत्तर भारतात जास्त करून सापडते. ही गाळाची मृदा आहे. दुसरे ते तांबडी मृदा. याच्यामध्ये ऊस, मका, नाचणी, आंबा, संत्री, मोसंबी हे पीक पिकवले जातात. तिसरे ते जांभी मृदा. ही जांभी मृदा कुठे एकाच ठिकाणी भेटते महाराष्ट्रामध्ये, आणि ही भेटते फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी भेटते. खास करून ही सिंधुदुर्गमध्येच भेटते. याच्यामध्ये चहा, कॉफी, कडधान्य, रबर, हळद, कापूस पिकवला जातो. एक आहे काळी मृदा. ही आपली मराठवाड्या, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भाचा बराचसा भाग याच्यामध्ये सापडते. याच्यामध्ये ऊस, कापूस, गहू, सूर्यफूल, ज्वारी. आपण आता जे रेगूर मृदा म्हणतोय ना, तीच काळी मृदा असते. तिसरं शुष्क मृदा. ही कोरडवाहू असते. याच्यामध्ये एकदम जे आपला शुष्क प्रदेश आहे, समजा सोलापूरचा काही प्रदेश येतो, साताऱ्याचा काही प्रदेश येतो, याच्यामध्ये डायरेक्ट पाणीच पडत नाही, हा तो प्रदेश येतो. एक वनमृदा येते. ही वनमृदा जी असते ही केरळमध्ये सापडते जास्त करून. चला तर मग तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. समोर चालू आहे. महाराष्ट्रातील जलसिंचन म्हणजे महाराष्ट्रात जो जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांचा वापर करून सर्वात जास्त व सर्वात कमी. बघा, कोणत्या जलसाधनामार्फत सर्वात जास्त पाणी पुरवठा शेतीला केला जातो? तर ती आहे विहीर. काय आहे? विहीर. आणि सर्वात कमी कोणाशी केला जातो? तर ती उपसा. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. सगळ्यात जास्त विहिरीमार्फत होतो आणि सगळ्यात कमी उपसा जलसिंचन मार्फत होतो. उपसा जलसिंचन म्हणजे कशी? जर एखाद्या खोल भागातून पाणी वर आणून ते समजा एखाद्या उच्च भागावर नेऊन दिला जातो, ते असते उपसा जलसिंचन. आणि विहीर आपली म्हणजे आपण साधारण जी वापरतो ती जास्तीत जास्त 4-5 पुरुष किंवा 7-8 पुरुषपर्यंत असते. ती विहीर असते. ती सगळ्यात जास्त महाराष्ट्रात उपयोग होतो. आणि सगळ्यात कमी कशाचा उपयोग होतो? तर उपसा जलसिंचनाचा उपयोग होतो. दोन्ही प्रकारे चांगल्या लक्षात असू द्या. वेगवेगळ्या परीक्षांना तुम्हाला या संदर्भात क्वेश्चन येऊ शकतात. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. 132 नंबरचा क्वेश्चन आहे. खालील पर्यायापैकी रेखावृत्त विशिष्ट कोणते? बघा, रेखावृत्त कसे असतात? बघा, रेखावृत्त असे असतात आणि अक्षावृत्त असे असतात. हे रेखावृत्त आणि अक्षावृत्त बघा, तुम्ही लक्षात असू द्या. रेखावृत्तावरून आपण वेळ ठरवत असतो. कोणत्या ठिकाणी किती वेळ झाली हे रेखावृत्तावरून ठरवत असतं. आणि अक्षावृत्त हे त्या प्रदेशाचे हवामान ठरवत असतात. बघा, रेखावृत्त आणि अक्षावृत्तामध्ये कशा प्रकारे फरक असतो? तुम्हाला रेखावृत्त आणि अक्षावृत्त दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा, चांगल्या प्रकारे लक्ष असू द्या. रेखावृत्त आणि कसं असतं बघा. विषुवृत्तही लक्षात असू द्या, कर्कवृत्त लक्षात असू द्या, रेखावृत्त लक्षात असू द्या. त्यातला बघा, रेखावृत्त अशा उभ्या रेषा आहेत. तर तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे तो लक्षात द्या. बघा, रेखावृत्त कशा दिसत आहे तुम्हाला? परस्परांशी समांतर आहेत का? नाही. तर परस्परांशी समान काय आहे? अक्षवृत्त असतात. मूळ रेखावृत्त म्हणजे पूर्ववृत्त आहे का? तर नाही. लांबी समान असते का? तर आहे. बघा, सगळ्यांची लांबी समान दिसते तुम्हाला वरतून खालीपर्यंत, म्हणजे बघा उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत चांगल्या प्रकारे बघा याच्याकडे. चला तर मग याचं उत्तर काय? आपली लांबी समान असते. काय असते? लांबी समान असते. बघा, तुमच्यासाठी एक मॅप तयार केला आहे, तो चांगला लक्ष असू द्या. तुम्हाला विषुवृत्त कुठं येतोय, तुम्हाला उत्तर कर्कवृत्त कोणतं आहे, मकरवृत्त कोणतं आहे, अंटार्क्टिका कुठं आहे, हे तुम्ही चांगल्या प्रकारे याच्याकडे डोळे भरून बघा. तुम्हाला चांगलं लक्ष असणं गरजेचं असेल. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. वेळेच्या अभावामुळे तुम्हाला एक फास्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण जर आपण विस्तृत प्रकारे एकाच क्वेश्चनवर जास्त वेळ घेत बसलो तर आपला हाच लेक्चर 2 ते 2.5 तासात होऊ शकतो. म्हणून मी एक तुम्हाला शॉर्टकटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. तसंही तुम्हाला जर कधी समजा अक्षरवृत्त, रेखावृत्त याच्यावर विस्तृतपणे सांगायचं झालं तर एक अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताला सांगण्यासाठी 15 ते 20 मिनिटं आहे. तरी आपण एवढं विस्तृत प्रकारे सांगू शकणार नाही, कारण आपल्याला अनालिसिस करायचं आहे आणि ते फास्टही करावे लागेल. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? बघा, मैदान हे कसं असतं? जिथे समजा नद्या असतात, खूप मोठी नदी असते, त्या प्रदेशामध्ये ते नदीच्या गाळामुळे एक मैदान तयार झालेलं असतं. तर बघा, कुठे पठारावर मैदान आहे का? बघा, दक्षिणेत कुठं मैदान आहे का आपल्याला माहिती आहे का? नाही. पूर्वेचे पठार नाही, कर्नाटकचे पठार नाही, पठारावर मैदान नसतो कधी, ते पठार असतात. छत्तीसगडचा मध्य भाग आणि ओडिशाचा राज्याचा पश्चिम भाग, इथे महानदी वाहते आणि ह्या महानदीने हा प्रदेश तयार केला आहे. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. छत्तीसगड राज्याचा मध्य भाग आणि ओडिशा राज्याचा पश्चिम भाग हा मैदानी प्रदेश आहे. चला तर मग समोरच्याकडे. सखोल शेती या शेतीचा प्रकार संबंधित खालील प्रकार बघा. सखोल शेती ही कशी असते माहिती आहे का? जर कमीत कमी शेती असते एखाद्या व्यक्तीकडे, त्या कमीत कमी शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला जातो, त्या शेतीला म्हणतात सखोल शेती. बघा, आपल्याला 3 स्टेटमेंट दिले. एकाच प्रकारे मोठ्या प्रमाणात नसते, ती कमी प्रमाणात असते.
विस्तृत शेती पीक घेतलं तर चूक आहे. मनुष्य व पशुबळात जास्त वापर हा घेतला जातो, जास्त उत्पादन घ्यायचं आहे. आणि मर्यादित यांत्रिकरण तर हेही घेतलं जातं. तर सूत्र पर्याय क्रमांक 2 आहे, ब आणि क हे याचं आन्सर आहे. तर तुम्हाला सखोल शेतीबद्दल अजून माहिती देण्याचा प्रयत्न करू. सखोल शेतीवर वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन येतात. तर सखोल शेती तुम्ही लक्षात असू द्या. बघा, जास्त उत्पादन. सखोल शेती म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी वापरली जाणारी शेती पद्धत, जी प्रामुख्याने दाट लोकसंख्या आणि कमी जमिनीच्या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर केला जातो. हे स्टेटमेंट याच्याशी संगत आहे. चला तर मग, जास्त उत्पादन, जास्त खर्च, दाट लोकसंख्या. बघा, या पद्धतीमध्ये रासायनिक कीटकनाशके, बियाणे आणि सिंचनाचा साधनाचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. त्याच्यामुळे इथे खर्च वाढतो, पण उत्पन्नही वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. तर सखोल शेती आपल्याला चांगल्या प्रकारे समजली असेल. सखोल शेतीबद्दल याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडता यावा, याच्यासाठीच मी एक स्लाईड तुम्हाला दिलेली आहे. ती चांगली लक्षात ठेवायला हवी. लागलं तर स्क्रीनशॉटही घेऊन टाका तुम्ही त्याचा. चला तर मग समोर चालू आहे. गुजरातच्या सीमेशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? बघा, ह्या शब्दाला तुम्ही हे करा, अंडरलाईन करा डायरेक्टली. ह्या शब्दाला काय संलग्न विचारलंय तुम्हाला. काय संलग्न, नुसते सीमा लागलेल्या नाही, संलग्न. तर याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या नकाशाची आवश्यकता पडेल. महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्राच्या नकाशाकडे एक विस्तृत प्रकारे तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये बघा कोणते असे जिल्हे का त्यांची गुजरातशी संलग्न सीमा लागलेली आहे. बघा, तुम्हाला काय दिले ऑप्शनमध्ये त्यांनी, पहिलं ऑप्शन सोडा. दुसरं काय दिलंय, जळगाव नाशिक. तर जळगावची सीमाच लागलेली नाहीये, तर हे ऑप्शन चुकीचं आहे. दुसरं काय आहे, ठाणे पालघर. तर बघा, ठाण्याची सीमाच नाही आहे आता गुजरातला, आता फक्त पालघरची. तर हेही ऑप्शन चुकतं. चौथं ऑप्शन आहे ठाणे मुंबई. तर हेही ऑप्शन चुकतं. तर हे काय आहे, याच्यामध्ये काय येतं, धुळे आणि नंदुरबार हे संलग्न सीमा लागलेले आहे त्यांच्यात. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 धुळे आणि नंदुरबार आहे. महाराष्ट्राचा नकाशा जर तुम्ही कोणत्याही पद्धतीचा अभ्यास करताय तर तुम्हाला महाराष्ट्राचा प्राकृतिक आणि राजकीय नकाशा हा तुम्हाला पाठच असला पाहिजे. कारण का तुम्हाला जर कोणत्याही प्रकारे भौतिक आणि राजकीय प्रश्न विचारला नकाशाबद्दल किंवा कोणत्याही जिल्ह्याबद्दल किंवा कुठल्या राज्याला तुमची सीमा संलग्न आहे, तर तुमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचा नकाशा असा उभाच राहिला पाहिजे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा नकाशा तुम्ही निरखून आणि चांगल्या प्रकारे बघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणताही भूगोलाशी संबंधित प्रश्न कधीच चुकणार नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा नकाशा हा तुम्ही पाठच राहू द्या. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. सर्वसाधारणपणे मासे यांच्याशी विसंगत बाबी, म्हणजे 4 स्टेटमेंट दिलेत माशांबद्दल, ते तुम्हाला वेगळं ओळखायचं आहे. विज्ञानाशी संबंधित क्वेश्चन आहे. बघा, काही मासे हे दीर्घायू असतात. तर बरोबर आहे. देवमासा वगैरे हे खूप दीर्घायू असतात. काही मासे हे अल्पायुष्य असतात. तर हे पण बरोबर आहे. काही मासे हे लगेच खूप जल्दी हे पडतात. पण माशांचे हृदय 3 कप्प्यांचे असते, हे चुकीचं विधान आहे. तर माशांचे हृदय हे 2 कप्प्यांचे असते. कितीचे? 2 कप्प्यांचे असते. बघा, मानवाचा जो हृदय आहे तो 4 कप्प्याचा असतो, पण जे मासे असतात त्यांचा 3 कप्प्याचा असतो, आपला 2 कप्प्याचा असतो. हे लक्षात असू देणं गरजेचं आहे. कितीचा असतो हा? 2 कप्प्यांचा असतो. चला तर मग समोर चालू आहे. शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार म्हणजे शीतरक्ती असतात. हे काय असतात? शीतरक्ती. मासे हे शीतरक्ती असतात. तुम्हाला हाही क्वेश्चन येईल तर कोणत्या प्रकारचे प्राणी हे शीतरक्ती असतात, तर ते मासे असतात. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. संपर्कजन्य रोगाचा गट खालीलपैकी कोणता? बघा, संपर्कजन्य म्हणजे एकाचा जर कधी दुसऱ्याला समजा एखादा वस्तू वापरली, समजा तुम्ही एखाद्याची टावेल वापरताय, त्यांचा स्पर्श होतोय, हे होतोय आणि त्याच्यामुळे तो रोग होतोय. तर बघा, हे त्वचेशी संबंधित जेही रोग असतात ते संपर्कजन्य असतात. तर बघा, याच्यातील त्वचेशी संबंधित रोग कोणते आहेत तुम्ही एक विचार करा बरं. ॲनिमिया येतो का? स्कर्वी येतो का? गचकरणं येतो का? यातला गचकरणं येतो. स्कर्वी आणि ॲनिमिया येत नाही. बघा, खरूज नायनाट गलगंड येतो का? तर खरूज येतो पण नायनाट गलगंड येत नाही. बघा, नायनाट इसब युरुमिया, त्यातला इसब येतो पण नायनाट युरुमिया येत नाही. तर पर्याय क्रमांक 4 बघा, खरूज तर बरोबर आहे, इसब बरोबर आहे, गचकरणं बरोबर आहे. हे 4ही स्किनशी संबंधित रोग आहे आणि हे 4ही रोग हे तुमच्या संपर्कामार्फत एकूण-एकाला होऊ शकतात. म्हणजे एकूण-एकाच्या कपडे वापरल्यामुळे, टावेल वापरल्यामुळे आणि एकूण-एकाच्या संपर्कात आल्यामुळे हे तिन्हीमुळे हे 3 रोग. बघा, खरूज, इसब आणि गचकरण हे 3 लक्षात असू द्या. चला तर मग समोर चालू आहे. मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोन मिल या नावाने प्रचलित काय? बघा, बोन मिल म्हणजे काय? बोन म्हणजे काय? हाड. आणि जे जनावरांचं जे हाड आहे त्याच्यापासून प्रचलित काय होते, तर ते असते खत. या मेलेल्या जनावरांच्या हाडापासून जे खत तयार केले जाते ते एक नायट्रोजनयुक्त खत असते आणि ते खूप कामं येतं शेतीमध्ये. बघा, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते खत जर मला भेटलं तर. एक माझ्याकडे त्याची इमेज अवेलेबल नाही आहे सध्या, मी तुम्हाला एक नंतर देईल. हा बघा, हे येते बघा, बोन मिल हिंदीमध्ये दिलेलं आहे. तुम्ही एक
मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न कराल तुमच्यासाठी। बोन मिल पशुओं की हड्डियों से बना एक जैविक उर्वरक है, म्हणजे एक खत, एक जैविक खत आहे इथं। इसे ऑर्गेनिक बोन मिल इसके नाम, म्हणजे ऑर्गेनिक बोन म्हणजे ऑर्गेनिक शेतीसाठी याचा वापर होतो, त्याला बोन मिल असे म्हणतात। आणि बोन मिल मध्ये त्याच्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम आणि नायट्रोजनची मात्रा भरपूर प्रमाणात असते। हे कसं प्राण्यांच्या हाडांपासून बनतं, ते पौद्यांचे मजबूत करतं, पौद्यांचे स्वास्थ्य चांगलं ठेवतं आणि त्यांच्यामध्ये एक किड्यांपासून वाचवण्याची क्षमता त्याच्या बोन मिलच्या खतांमध्ये असते। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे। प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस, म्हणजे आपण ज्यावेळेस मोठे होतो ना, आपल्या शरीराची बांधणी ज्यावेळेस होते, म्हणजे मसल्स ज्यावेळेस वाढतात, तर ते कशामुळे वाढतात बघा। जर एखादा व्यक्ती जर व्यायाम करतोय, जर एखादा रनिंग करतोय किंवा खूप कष्टाचं काम करतोय, तर त्याला कशाचं गरज असते सगळ्यात जास्त? आपण काय म्हणतो, काय घे, प्रोटीन घे, प्रोटीन घे, प्रोटीन घे, म्हणजे हे काय असतं? प्रथिने। प्रथिने आपल्या शरीर बांधणीमध्ये म्हणजे मसल्स पॉवर वगैरे आपल्या शरीराची चांगल्या प्रकारे जडणघडणमध्ये प्रथिनांचा मुख्य वापर केला जातो। तर याचं उत्तर काय आहे? प्रथिने। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। शरीरावर जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव, जर आपल्याला एका ठिकाणी जखम लागली आणि ते जखम लागल्या आपल्याला पहिले रक्तप्रवाह होतो, पण रक्तप्रवाह थोड्या वेळानंतर थांबतो, तर हा थोड्या वेळानंतर थांबणारा रक्तप्रवाह कशामुळे थांबतो? तर हा थांबतो रक्तबिंबिकामुळे, म्हणजे प्लेटलेटमुळे। प्लेटलेट म्हणजेच रक्तबिंबिका आणि रक्तबिंबिका म्हणजेच प्लेटलेटमुळे त्या जागी एक रक्त गोठवलं जातं आणि तिथे काही सेल्स येऊन जमा होतात आणि ते बाहेर रक्त पडू नये म्हणून तिथे एक रक्तबिंबिका तयार होतात। आणि ज्या लोकांमध्ये रक्तबिंबिका विकसित झालेली नसते त्या लोकांना जर अशी बारीकशी जर कधी एखादी कट लागला शरीराला, तर त्यांचा रक्ताचा प्रवाह न थांबता त्यांचा जीव जाण्याची शक्यता असते। आणि हा रोग एक इंग्लंडची राणी होती, त्याच्या मुलांना होता आणि त्याच्याचमुळे त्याची सर्व मुले मेली होती। ही रक्तबिंबिका नावाचा रोग, आपला रक्तस्राव आहे, लक्षात असू द्या। रक्तबिंबिका हे त्याचा आन्सर आहे। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते, याला कारणीभूत ठरणारा घटक खालीलपैकी कोणता? बघा कोणता घटक आहे ज्याच्यामुळे पृथ्वी आपल्याला, म्हणजे आपण खालून आकाशाकडे बघतो तर आकाश आपल्याला निळा दिसतो। का दिसतो आपल्याला निळा? वर तर सूर्य आहे, तो तर जांभळा आहे, तर सूर्यामुळे तर आपल्याला निळा तर दिसायला नाही पाहिजे आकाश, तर का दिसतो तो? तर तो दिसतो वातावरण आणि प्रकाशाचे विकिरण, म्हणजे वातावरणामध्ये जे बारीक बारीक धुलीकण असतात, त्या बारीक बारीक धुलीकणांवर सूर्यप्रकाश पडतो आणि त्या सूर्यप्रकाशाचे विकिरण होते आणि या विकिरणामुळे ते निळे दिसतात। बघा ज्याही समजा याची जो आपला रंग असतो, बघा कोणता रंग कसा असतो बघा ते समजून घेऊया। निळ्या रंगाचं जे असतं का, त्याची तरंग लांबी सगळ्यात कमी असते आणि ज्याची तरंग लांबी सगळ्यात जास्त कमी असते त्याचे विकिरण सगळ्यात जास्त होत असते, त्याच्यामुळे निळ्या रंगाचे विकिरण सगळ्यात जास्त होते, म्हणून आपल्याला आकाश हे निळे किंवा जांभळे दिसते। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब। आणि आपल्याला ज्यावेळेस सूर्य मावळत असतो तो आपल्याला तांबडा दिसतो। तो तांबडा का दिसतो? कारण तांबड्या रंगाची जी विकिरण क्षमता असते ती सर्वात कमी असते आणि त्याची तरंग लांबी ही सगळ्यात जास्त असते, त्याच्यामुळे तांबड्या रंगाचा आपल्याला संध्याकाळच्या वेळेस सूर्य दिसत असतो। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। सर्वसाधारणपणे धातू हा टिंबटिंब असतात, बघा धातू हा तन्य असतो, त्याला कितीही लांबवलं जातं। धातू हा वर्धनी येत असतो, बघा धातूवर मारलं, धातू म्हणजे काय, लोखंड, चांदी, सोनं, आपलं प्लॅटिनियम वगैरे कोणते, त्याच्यावर मारलं टंग असा आवाज येतो। धातूला आपण कितीही ताणू शकतो, त्याचे तार काढू शकतो, म्हणजे लोखंडाचे बारीक बारीक तार काढतो आपण। धातू हा सुवाहक असतो, बघा त्याच्यामधून कोणत्याही प्रकारचे विजेचे प्रवाह होते, बघा चांदीतून विजेचा प्रवाह होतो, तांब्यातून विजेचा प्रवाह होतो, लोखंडातून विजेचा प्रवाह होतो। तीन ह्या अवस्था आहेत त्या धातूच्या, ते तन्यनीय, वर्धनीय आणि सुवाहक आहे, पण ते ढिसूळ नाहीये। काही एक्सेप्शन आहेत त्याच्यामध्ये, पण पूर्ण प्रकारे धातू हा ढिसूळ नाहीये, तर त्याचं उत्तर आहे ढिसूळ। धातू काय नसतात तर ते ढिसूळ नसतात, ते मजबूत असतात। बघा सोनं मजबूत असतं, लोखंड मजबूत असतो, चांदी मजबूत असते, हे मजबूत असतात। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। खालील कारण आणि परिणाम दिलेले आहेत, बघा कारण काय आहे, पाणी हे संयुग आहे, म्हणजे पाणी हे दोन जे आपले अणू असतात त्यांचे येऊन एक पाणी तयार झालं, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आले आणि त्याच्यामुळे पाणी तयार झालं। तर दुसरा परिणाम काय झाला, पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात। बघा दोन ज्या वेळेस कोणत्याही प्रकारचे एक हे असतात, हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा हेलिनियम हे एकत्र येतात, त्याच्यापासून एक वेगळं संयोजन तयार होतो, ते त्याचे गुणधर्म पहिल्या संयोजनापेक्षा वेगळे असतात। बघा तर याचं उत्तर आहे हायड्रोजन। बघा कॅल्शियम आणि कार्बोनेट एखादा कॅल्शियम कार्बोनेट होतं, तर त्याचे गुणधर्म वेगळे असतात आणि कॅल्शियम आणि कार्बोनेटचे गुणधर्म वेगळे असतात। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे। पाणी हे संयुग आहे आणि पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन पेक्षा भिन्न असतात। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया। परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करतो? तर हा घटक अन्न साखळीमध्ये संक्रमण करतो। विघटक काय करतो? संक्रमण अवस्था देतो, म्हणजे अन्नाचं आपलं विघटन होतं वेगवेगळ्या प्रकारे, त्याचे संक्रमण होत असतात। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। भारताच्या संदर्भात प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता?
बघा, प्राचीन इतिहासाचा कालखंड भारताच्या संदर्भात कोणता आहे, तर भारतामध्ये प्राचीन इतिहास हा अश्मयुगापासून चालत आलेला आहे आणि अश्मयुगापासून हा 8व्या शतकापर्यंत आलेला आहे. तर याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. अश्मयुगाच्या काळापासून तर 8व्या शतकापर्यंतचा जो कार्यकाळ आहे तो भारताचा प्राचीन इतिहास म्हणून संबोधला जातो. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. योग्य विधान ओळखायचं आहे. खालचं 3 स्टेटमेंट दिलेले आहेत तुम्हाला. हडप्पा संस्कृतीतील सिंधू संस्कृती असेही म्हणतात. बघा, हडप्पा जी संस्कृती आहे त्याला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. तर हे पर्याय क्रमांक बरोबर आहे. हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही ठिकाणी अवशेषामध्ये समावेश दिसून आले. तर हे एकाच प्रकारची संस्कृती आहे सिंधू संस्कृती. तर यांच्यामध्ये वैशिष्ट्य एक समानच असणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 ही बरोबर आहे. हडप्पा आणि मोहनजोदडो हे दोन्ही शहरे पाकिस्तानमध्ये, तर हेही बरोबर आहे. बघा, मोहनजोदडो आणि हडप्पा हे दोन्ही शहरे जे आपला गुजरातचा जो भाग पाकिस्तानमध्ये गेलेला आहे त्या प्रदेशामध्ये, म्हणजे त्याला आपण सिंध प्रदेश म्हणतो, तिथं मध्ये एक हैदराबाद हा प्रदेशही येतो. तिथेच हडप्पा आणि मोहनजोदडो हे दोन्ही शहरे सापडलेली आहेत आणि त्यातला काही भाग हा गुजरातच्या सौराष्ट्र भागामध्ये सापडलेला आहे. तर हे तिन्ही प्रकारे बरोबर आहे. तर हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो. बघा, मानवी उत्क्रांती ही 40 ते 45 हजार वर्षापासून चाललेली आहे. पण 43 वर्षापूर्वी एक मानव आहे, त्याची कवटी माणसाला सापडली होती आणि त्या कवटीवर कार्बन उत्सर्जन करून त्याचा एक अंदाज घेतला होता आणि त्या मानवाला बुद्धिमान मानव असं संबोधलं गेलं होतं. तर तो कोण आहे? क्रोमॅनॉन मॅन आहे. तो कोण आहे? क्रोमॅनॉन मॅन. लक्षात असू द्या, क्रोमॅनॉन मॅन आहे आणि तो सध्या म्युझियम ऑफ मॅनमध्ये आहे आपल्या फ्रेंचमधल्या. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. शिवकाळात म्हणजे जे शिवाजी महाराजांचं साम्राज्य होतं, हिंदवी साम्राज्य, त्याचा भाग नसलेला प्रदेश कोणता. बघा, तुम्हाला एक नकाशा दाखवतो शिवाजी महाराजांच्या काळातला. हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे. बघा, शिवाजी महाराजांचं स्वराज्य बघा, चांगल्या प्रकारे बघून घ्या. शिवाजी महाराजांचं स्वराज्य बघा कशा प्रकारे. आपला कोकण, पश्चिम महाराष्ट्र पूर्ण दिसतोय. त्याच्यानंतर बघा बेलगिरी, कालार, आर्मी आणि खाली जाऊन लगे कर्नाटकपर्यंत, जिंजीपर्यंत. तर बघा त्याच्यामध्ये काय येत नाहीये. बघा, तुम्हाला विचारलंय काय त्यांनी. बघा, कर्नाटकातील बेळगाव येतं का, तर येत होतं त्याच्यामध्ये. बघा, बेळगावचा प्रदेश येतोय खालचा, येत होतं. तमिळनाडूतून वेल्लोर येतंय का, तर येत होतं वेल्लोर. हे बघा, हे वेल्लोर आहे. तर त्यात कारवार आणि धारवाड येत होतं का. बघा, कारवार आणि धारवाड म्हणजे काय, जी तमिळनाडूची किनारपट्टी त्याला कारवार आणि धारवाड म्हणतात. बघा, ते पण येत होतं. त्याच्यामध्ये म्हैसूर आणि दुराई येत होतं का. बघा, म्हैसूर हे साम्राज्य वेगळं दिसतंय आणि दुराई पण वेगळं दिसतंय. तर त्याच्यामध्ये काय येत नव्हतं, म्हैसूर आणि दुराई येत नव्हतं. बघा, नकाशा चांगल्या प्रकारे लक्षात द्या. शिवाजी महाराजांचं स्वराज्य कशा प्रकारे विस्तारलं गेलेलं होतं हेही बघा. बघा, याचं उत्तर आहे म्हैसूर आणि मदुराई. बघा, कर्नाटकला जे साम्राज्य होतं, जे शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू होते, त्यांच्यामुळे शिवाजी महाराजांनी कधीही कर्नाटकवर जास्त स्वाऱ्या केल्या आणि त्यांनी त्यांचा ओढ हा जिंजी मार्फत तमिळनाडूकडे असू दिलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हैसूर व मदुराई. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पनेतून कोणी काव्यरचना केली. बघा, शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांना बोलत आहे आणि हे एकदम कल्पनारूपी काव्यातून उभे केलेलं आहे. म्हणजे असं वाटतंय का प्रत्यक्ष शिवाजी महाराज त्यांच्या यांना बोलत आहे. तर हे कोणी उभं केलं होतं, तर हे केलं होतं सुब्रमण्यम भारती यांनी. स्वातंत्र्याच्या वेळेस एक कवितेची निर्मिती केली होती आणि या कवितेतून लोकांना संबोधन असं करायचं होतं का शिवाजी महाराज त्यांच्या सहकाऱ्यांना कसं बोलत आहे आणि त्याच्यापासून कशा प्रकारे प्रेरणा घेऊन आपण स्वातंत्र्य युद्धात उडी घ्यावी, ह्या प्रेरणेतून सुब्रमण्यम भारती यांनी ही कवितेची रचना केली होती. बघा, सुब्रमण्यम भारती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. हे सुब्रमण्यम भारती आहेत. हे सुब्रमण्यम भारती यांनी त्यावेळेस गाजलेली कविता केली होती शिवाजी महाराजांवर. हे तमिळ लेखक होते आणि हे कविता लिहायचे. लक्ष असू द्या यांच्याकडे. बघा, सुब्रमण्यम भारती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. आजचा शेवटचा क्वेश्चन आहे. मध्ययुगीन भारताचे पहिले आर्मर दल म्हणजे जे आपले नेव्ही आहे मध्ययुगीन भारताची पहिली, ते कोणत्या शतकात उभारले होते. तर बघा, ही नेव्ही कोणी उभारली होती सगळ्यात पहिले, तर ही उभारली होती 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी. आणि 1657 म्हणजे 17वं शतक. कारण का ज्यावेळेस समजा आपण कोणत्या शतकात जगतोय सध्या, आज काय आहे 2025, म्हणजे हे कोणतं शतक आहे 21वं. तर 1657 म्हणजे कितवं शतक झालं, हे झालं 17वं. तर याचं उत्तर काय आहे 17वे शतक. शिवाजी महाराजांनी हे उभारलं होतं सगळ्यात पहिलं आर्मर उभारलं होतं. बघा, हे शिवाजी महाराजांचं आर्मर होतं. लक्ष असू द्या चांगल्या प्रकारे. शिवाजी महाराजांनी उभारलं होतं हे, आणि हे उभारलं होतं 1657ला. 24 ऑक्टोबर 1657ला शिवाजी महाराजांनी उभारलं होतं. चला तर मग तुम्हाला आजचा लेक्चर कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला अशाच प्रकारे आम्ही एक संदर्भ देऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू. आजचा पेपर हा 2021चा TATचा पेपर होता. तर तरी तुम्हाला आमचं स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे आवडत असेल तर यशोदा प्रबोधिनी अकॅडमीला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आम्ही दिलेले
जेही जीएसचे क्वेश्चन आहेत चांगल्या प्रकारे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, कारण आम्ही तुम्हाला कोणते क्वेश्चन देतो की जे पेपरला येऊन गेलेले आहेत आणि तुम्हाला पेपरला कशा प्रकारे येऊ शकतात आणि तुम्ही कसे सॉल्व्ह करायचे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला करतो. चला तर मग धन्यवाद.